ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದೊಂದೇ ಹಿಂದೂ ಏರಿಯಾಗಳು ಪತ್ತೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಹಿಂದೆ ದೇವಸ್ಥಾನ, ಕಲ್ಯಾಣಿಗಳು ಬಯಲಾಗಿತ್ತು. ಇದೀಗ ಮತ್ತೊಂದು ಕುರುಹು ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಗ್ರೌಂಡ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಅನ್ನು ನಡೆಸಿದೆ. ಬಗೆದಷ್ಟು ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಬಯಲು. ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸನಾತನ ಕುರುಹು. ಸಂಭಾಲ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಹುದುಗಿ ಹೋಗಿದ್ದ ಒಂದೊಂದೇ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಬಯಲಾಗುತ್ತಿದೆ. ಬಗೆದಷ್ಟು ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಇತಿಹಾಸಗಳನ್ನ ಸಾರಿ ಹೇಳುವ ಕುರುಹುಗಳು ಪತ್ತೆಯಾಗುತ್ತಿವೆ. ये जो आप भगीरथी गंगा आप देख रहे हैं, ये देखिए, ये सीढ़ियां हैं जिससे मैं इस समय नीचे जा रहा हूं और इसी तरह से लोग सरोवर में जाते थे पहले। यही नहीं, इसके बगल में देखिए प्राचीन शिव मंदिर। उस शिव मंदिर की तरफ अगर मैं देखिए, जहां पर देखिए पताका लहर रहा है, जिस पर आपको हनुमान जी की देखिए तस्वीर आपको दिखेगी, वो मंदिर इसी जो है भगीरथी गंगा का हिस्सा है. ಸಂಭಾಲ್ ನೆಲ ತನ್ನ ಒಡಲಾಳದಲ್ಲಿ ಹುದುಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಹತ್ತಾರು ಸನಾತನ ಸಾಕ್ಷ್ಯಗಳನ್ನ ಜನರ ಮುಂದಿಡುತ್ತಿದೆ. ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದ ಕಟ್ಟಡಗಳು ಭೂಮಿಯ ಒಡಲಾಳ ಸೇರಿದ್ವು. ಈ ಹಿಂದೆ ಹಿಂದೂ ದೇಗುಲಗಳು, ಬಾವಿಗಳು ಪತ್ತೆಯಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು 3 ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. तभी से मनाया जा रहा है और यह 68 तीर्थों में से एक तीर्थ है जो कि भगीरथी गंगा और शिव मंदिर साथ ही बद्रिकाश्रम के पास है और यहाँ पर पुलिस पर्याप्त लगाई गई है और कहीं भी कोई अशांति नहीं है. इनर आउटर स्कर्ट पर फोर्स लगाकर मेला संपन्न करा जा रहा है. ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಬಗೆದರೂ ದೇಗುಲ, ಬಾವಿಗಳು ಪತ್ತೆಯಾಗುತ್ತಿವೆ. ಸದ್ಯ ದೇವಾಲಯ, ಬಾವಿಗಳು, ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಕೂಡ ಇಡೀ ನಗರವನ್ನ ಜಾಲಾಡಲು ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಿರ್ಧರಿಸಿದ್ದಾರೆ. खुशी मनाई जाती है साहब, यहाँ इतनी खुशी मनाई जाती है. जीत पृथ्वीराज के जीतने के बाद यहाँ बताऊँ इतना उस दिन से बताऊँ यहाँ खुशी मनाई जाती है. होली मिलन भी होता है और जो तीर्थों का सुधार भी होता है, देखभाल भी करते हैं और जो तीर्थ हैं फिर शासन के द्वारा बहुत चमक भी रही हैं. मुख्यमंत्री जी का भी बहुत अच्छा धन्यवाद है. ಒಟ್ಟಾರೆ ಕೊನೆಗೂ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋ ಕಾಲ ಬಂದಂತೆ ಕಾಣ್ತಿದೆ. अब ऐसे में क्या आने वाले दिनों में एएसआई की निगरानी में ये भी भगीरथी गंगा भी आएगी? क्या इसका भी सर्वेक्षण किया जाएगा? क्या यहाँ की भी सौंदर्यीकरण को अब आगे बढ़ाया जाएगा? यह देखने वाली बात होगी, क्योंकि हिंदू संगठन के लोग भी कह रहे हैं जो 68 जो तीर्थस्थल है उसको जो है ढूंढकर उसका सौंदर्यीकरण किया जाए संभल में, क्योंकि 2000 साल पुराने जो इतिहास को दफन किया गया उसको एक बार फिर अब जीवंत किया जाए. विजय के साथ सागर मिश्रा, रिपब्लिक भारत. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದೊಂದೇ ಹಿಂದೂ ಏರಿಯಾಗಳು ಪತ್ತೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಹಿಂದೆ ದೇವಸ್ಥಾನ, ಕಲ್ಯಾಣಿಗಳು ಬಯಲಾಗಿತ್ತು. ಇದೀಗ ಮತ್ತೊಂದು ಕುರುಹು ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಗ್ರೌಂಡ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಅನ್ನು ನಡೆಸಿದೆ. ಬಗೆದಷ್ಟು ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಬಯಲು. ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸನಾತನ ಕುರುಹು. ಸಂಭಾಲ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಹುದುಗಿ ಹೋಗಿದ್ದ ಒಂದೊಂದೇ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಬಯಲಾಗುತ್ತಿದೆ. ಬಗೆದಷ್ಟು ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಇತಿಹಾಸಗಳನ್ನ ಸಾರಿ ಹೇಳುವ ಕುರುಹುಗಳು ಪತ್ತೆಯಾಗುತ್ತಿವೆ. ये जो आप भगीरथी गंगा आप देख रहे हैं, ये देखिए, ये सीढ़ियां हैं जिससे मैं इस समय नीचे जा रहा हूं और इसी तरह से लोग सरोवर में जाते थे पहले. यही नहीं, इसके बगल में देखिए प्राचीन शिव मंदिर. उस शिव मंदिर की तरफ अगर मैं देखिए, जहां पर देखिए पताका लहर रहा है, जिस पर आपको हनुमान जी की देखिए तस्वीर आपको दिखेगी, वो मंदिर इसी जो है भगीरथी गंगा का हिस्सा है. ಸಂಭಾಲ್ ನೆಲ ತನ್ನ ಒಡಲಾಳದಲ್ಲಿ ಹುದುಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಹತ್ತಾರು ಸನಾತನ ಸಾಕ್ಷ್ಯಗಳನ್ನ ಜನರ ಮುಂದಿಡುತ್ತಿದೆ. ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದ ಕಟ್ಟಡಗಳು ಭೂಮಿಯ ಒಡಲಾಳ ಸೇರಿದ್ವು. ಈ ಹಿಂದೆ ಹಿಂದೂ ದೇಗುಲಗಳು, ಬಾವಿಗಳು ಪತ್ತೆಯಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು 3 ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ.
तभी से मनाया जा रहा है और यह 68 तीर्थों में से एक तीर्थ है जो कि भगीरथी गंगा और शिव मंदिर साथ ही बद्रिकाश्रम के पास है और यहाँ पर पुलिस पर्याप्त लगाई गई है और कहीं भी कोई अशांति नहीं है। इनर आउटर स्कर्ट पर फोर्स लगाकर मेला सुगम संपन्न करा जा रहा है। ಸಂಬಾಲ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಬಗೆದರೂ ದೇಗುಲ, ಬಾವಿಗಳು ಪತ್ತೆಯಾಗುತ್ತಿವೆ. ಸದ್ಯ ದೇವಾಲಯ, ಬಾವಿಗಳು, ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಕೂಡ ಇಡೀ ನಗರವನ್ನ ಜಾಲಾಡಲು ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಿರ್ಧರಿಸಿದ್ದಾರೆ. खुशी मनाई जाती है साहब, यहाँ इतनी खुशी मनाई जाती है। पृथ्वीराज के जीतने के बाद यहाँ बताऊँ इतना उस दिन से बताऊँ यहाँ खुशी मनाई जाती है। होली मिलन भी होता है और जो तीर्थों का सुधार भी होता है, देखभाल भी करते हैं और जो तीर्थ हैं प्रशासन के द्वारा बहुत चमक भी रही हैं। मुख्यमंत्री जी का भी बहुत अच्छा धन्यवाद है। ಒಟ್ಟಾರೆ ಕೊನೆಗೂ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋ ಕಾಲ ಬಂದಂತೆ ಕಾಣ್ತಿದೆ. अब ऐसे में क्या आने वाले दिनों में एएसआई की निगरानी में ये भी भगीरथी गंगा भी आएगी? क्या इसका भी सर्वेक्षण किया जाएगा? क्या यहाँ की भी सौंदर्यीकरण को अब आगे बढ़ाया जाएगा? ये देखने वाली बात होगी, क्योंकि हिंदू संगठन के लोग भी कह रहे हैं जो 68 जो तीर्थस्थल है उसको जो है ढूंढकर उसका सौंदर्यीकरण किया जाए संभल में, क्योंकि 2000 साल पुराने जो इतिहास को दफन किया गया उसको एक बार फिर अब जीवंत किया जाए। विजय के साथ सागर मिश्रा, रिपब्लिक भारत। ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದೊಂದೇ ಹಿಂದೂ ಏರಿಯಾಗಳು ಪತ್ತೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಹಿಂದೆ ದೇವಸ್ಥಾನ, ಕಲ್ಯಾಣಿಗಳು ಬಯಲಾಗಿತ್ತು. ಇದೀಗ ಮತ್ತೊಂದು ಕುರುಹು ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಗ್ರೌಂಡ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಅನ್ನು ನಡೆಸಿದೆ. ಬಗೆದಷ್ಟು ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಬಯಲು. ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸನಾತನ ಕುರುಹು. ಸಂಭಾಲ್, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಸಂಭಾಲ್ನಲ್ಲಿ ಹುದುಗಿ ಹೋಗಿದ್ದ ಒಂದೊಂದೇ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಬಯಲಾಗುತ್ತಿದೆ. ಬಗೆದಷ್ಟು ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಇತಿಹಾಸಗಳನ್ನ ಸಾರಿ ಹೇಳುವ ಕುರುಹುಗಳು ಪತ್ತೆಯಾಗುತ್ತಿವೆ. ये जो आप भगीरथी गंगा आप देख रहे हैं, ये देखिए ये सीढ़ियां हैं जिससे मैं इस समय नीचे जा रहा हूं और इसी तरह से लोग सरोवर में जाते थे पहले। यही नहीं, इसके बगल में देखिए प्राचीन शिव मंदिर, उस शिव मंदिर की तरफ अगर मैं देखिए जहां पर देखिए पताका लहर रहा है, जिस पर आपको हनुमान जी की देखिए तस्वीर आपको दिखेगी, वो मंदिर इसी जो है भगीरथी गंगा का हिस्सा है। ಸಂಬಾಲ್ ನೆಲ ತನ್ನ ಒಡಲಾಳದಲ್ಲಿ ಹುದುಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಹತ್ತಾರು ಸನಾತನ ಸಾಕ್ಷ್ಯಗಳನ್ನ ಜನರ ಮುಂದಿಡುತ್ತಿದೆ. ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದ ಕಟ್ಟಡಗಳು ಭೂಮಿಯ ಒಡಲಾಳ ಸೇರಿದ್ವು. ಈ ಹಿಂದೆ ಹಿಂದೂ ದೇಗುಲಗಳು, ಬಾವಿಗಳು